दादरा नगर हवेलीच्या देवका बीचवरती आता आपण आलेलो आहोत। याच्यावरती सुप्रीत आहे बघा, उंटावरती बसलाय, त्याला उंटावरती बसायचं होतं, तो उंटाची राईड करत आहे। आता थोड्याने तो उंटावरती राईड करून आल्याच्या नंतर खुशीत असणार आहे, कारण त्याला खूप आवडतं असं। आणि तुम्हाला माहिती आहे लहान मुलांना उंटावर बसायला, घोड्यावरती बसायला मोठ्यांनासुद्धा आवडतंच, पण लहान मुलांना जास्त त्याचं क्रेज असतं। पाणी खूप लांब आहे, म्हणजे इथे जे आपण पाहिलं तर ही सगळी रेती आहे बघा, संपूर्ण रेती आहे, सुकलेली रेती, त्याच्यात ते चालते। लांबपर्यंत पसरलेला असा देवका बीच आहे। पाणी खूपच लांब आहे, तुम्हाला थोडंसं झूम करून दाखवते बघा। ही माझी छाया, तुम्हाला शॅडो दिसत आहे, ते बाहेरचा गेट जो आहे तो तुम्हाला दिसत आहे। संध्याकाळच्या वेळेला आम्ही आल्यामुळे तुम्हाला सूर्य पण दिसत आहे, त्याच्यामध्ये व्यवस्थित दिसत आहे सूर्य आणि छान असं वाटतंय वातावरण, तुम्हाला दाखवते मी। हा बघा, इथे सुप्रीत जो आहे त्या उंटावरती बसलेला होता, त्याचं झालं आहे रायडिंग आता, आणि आता तो चालला आहे घोड्यावरून, घोड्यावर बसतो आता, घोड्यावरती रायडिंग झाली त्याची आता। आणि त्याचे पप्पा जे आहे ते फोटो काढण्यामध्ये मग्न आहे। अशा प्रकारे तो घोड्याला निघाला आता, हा बघा दिसला। तुम्हाला दाखवल्याप्रमाणे समुद्र असं लांबपर्यंत असं पसरलेलं आहे, दिसतं ना तुम्हाला, खूप एकदम लांब, म्हणजे आपल्याला काही दिसत सुद्धा नाही एवढ्या याच्या पलीकडे तो बसलेलं आहे, पसरलेलं आहे एकदम लांबपर्यंत, पूर्ण लांबपर्यंत। म्हणजे आपण ॲक्च्युली त्याचा बोलतात ना तळ कुठे असतो ते आपल्याला माहीत नाही, तसंच आहे ते नक्की एक्झॅक्टली कुठपर्यंत पाणी आहे। असा हा दमन बीचचा छोटासा माझा प्रवास इथेच मी संपवते।